मुंबईतल्या राजभवन परिसरामध्ये सापडलेल्या ब्रिटिशकालीन भुयारात नेमकं ते भुयार कसं आहे याची उत्सुकता तुम्हाला निश्चितच लागली असेल आणि याच भुयाराची एक्सक्लुसिव्ह सफर आम्ही देखील तुम्हाला घडवणार आहोत। 13 खोल्या असलेल्या या भुयाराचा वापर ब्रिटिश आपले शस्त्र ठेवण्यासाठी करत होते। या भुयारामध्ये ड्रेनेज सिस्टीम असल्याचं देखील समोर येत आहे। तब्बल 150 मीटर लांबीच्या या भुयाराविषयी 3 महिन्यांपूर्वी राज्यपालांना माहिती देण्यात आली। त्यानंतर राज्यपालांनी हे भुयार उघडण्याचे आदेश दिले। 12 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुयाराच्या पूर्वेला असलेली भिंत तोडली आणि त्यानंतर हे ब्रिटिशकालीन भुयार समोर आलेलं आहे। हे भुयार नेमकं कसं आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। आता आपण या बंकरमध्ये आलोत। आपण बघू शकत असाल की साधारण महाराष्ट्रातले जे गड किल्ले आहेत तशा या मोठ्या मोठ्या भिंती आहेत आणि कुठेतरी या बंकरला एक गड किल्ल्यांचं स्वरूप आलेलं आहे। उमेश सरांना विचारूया, तर काय प्रतीत होतंय, कारण हे जवळजवळ महाराष्ट्रातले गड किल्ले आपण बघतोय तसंच खरंच या ठिकाणी काहीतरी ऐतिहासिक संदर्भ असले पाहिजे, पण आम्ही त्याच्याबद्दल बोलण्यास काही कॉम्पिटंट नाही किंवा जाणकार पण नाही त्या क्षेत्रातले, परंतु एकूण त्याच्या रचनेवरनं असे किल्ला सदृश एखाद्या किल्ल्या सदृश त्याचं बांधकाम आहे। या ठिकाणी बंकरचं बांधकाम वेगळ्या मटेरियलचं आहे, इथलं मटेरियल वेगळ्या मटेरियलचं दिसते। काही ठिकाणी वर जायची जिने पण आहेत, काही ठिकाणी वेंट्स पण आहेत। त्यार्थी याचा काळ बराच झाला असणार असं जाणवतंय। किंवा आपण एक बघू शकत असाल की इथे हे साखळदंड बांधण्यासाठी पण गोष्टी आहेत ज्या आता बऱ्यापैकी गंजल्यात आणि अनेक वर्षांपूर्वीच्या हे तर प्रतीत होतं यातना ह्याचा कशासाठी उपयोग झाला, कारण आपण बघतो की हा पूर्ण उतार आहे। हां, आता हा रॅम्प असला पाहिजे ते अंदाजच बांधणार, अर्थात की जड वस्तू येताना त्या एकदम गतीने येऊ नये म्हणून या ठिकाणी कदाचित जाडे दोर बांधून त्याची गती मंदावण्यासाठी कदाचित ते बांधले असले गेले असणं शक्य आहे। कुठेतरी इथून तोफा वगैरे येत असल्या आणि त्यांचा हा जो वेग आहे तो कमी करण्यासाठी आता नेमकं कोणतं मटेरियल आहे ते पण काही कॉमेंट करणं शक्य नाही। आता या ठिकाणी आपण कार्ट्रिज रूम, शेल रूम अशी नावं दिसत आहेत, त्यार्थी युद्धसामुग्रीच या ठिकाणी असली पाहिजे असा एक साधा अंदाज बांधणं होईल, पण खात्रीने काही सांगता येत। उमेश सर, ह्या संपूर्ण शोधाची सुरुवात कशी झाली? तुम्ही गेले स्वतः अनेक वर्ष राजभवनामध्ये आहे, तुम्हाला कधीतरी कल्पना होती की असं काही भुयार किंवा बंकर वॉर रूम आपल्याला भुयार असेल हे सगळ्या लोकांना ऐकून माहीत होतं, जुन्या लोकांना, की या ठिकाणी भुयार आहे, पण ते भुयार म्हणजे असं असेल ही कल्पनाच होती। हे सर्वांसाठी धक्कादायकच होतं की इतक्या मोठ्या वास्तूवर आम्ही वावरतोय इतके वर्ष, अनेक वर्ष, म्हणजे स्वातंत्र्यापासून सांगायचं झालं तर इथे 24-25 राज्यपाल होऊन गेले आहेत। महाराष्ट्र 1960 पासूनच विद्यासागर हे 20वे राज्यपाल आहेत। इतके लोकांचं निवासस्थान राहिलं आहे, वरच्या लॉनवर याच्या अनेक कार्यक्रम झालेले आहेत, पण कोणाला कधी शंकाही नाही आली। इथे व्हेंटिलेटर दिसतात आहे, पण ते कशाचे असं आहे कोणाला फक्त वाटायचं की इथे काहीतरी दिसत आहेत बुवा, पण त्या केवळ व्हेंटिलेटरनं कोणाला अंदाज नाही आला की याच्या खाली असं बांधकाम हे असू शकेल। तर साधारण आपण वरती दरबार हॉलला नेहमी शपथविधी होतो, तिथपासून हे बंकर एवढ्या लांबीचं आहे। कशा पद्धतीने 12 ऑगस्टला पहिल्यांदा PWDच्या अधिकाऱ्यांना आपण बोलवलं आणि ही सगळी प्रोसेस सुरू आहे? 12 ऑगस्टला नाही, PWDचं या ठिकाणी विंग आहे राजभवनला, त्यांच्या लोकांना राज्यपाल महोदयांनी सांगितलं होतं की ही एकदा छोटीशी भिंत जी आहे तात्पुरती ती उघडून बघा, म्हणजे आपल्याला टनेल आहे का, किती लांब आहे, काहीतरी बघता येईल। ती त्यांनी तसं 12 ऑगस्टला गव्हर्नर साहेब पुण्याला असताना त्यांनी ओपन करून बघितलं आणि त्यांना धक्का बसला। मग काल राज्यपाल महोदयांनी स्वतः बघितलं आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आणि त्यात उभयतांनी हा ऐतिहासिक वारसा बघितला। तर ह्याच्यावर पण एखादा मजला आहे असं आपल्याला वाटतं का? कारण बऱ्यापैकी उंची आणि वाटते की ह्याच्यावर पण काही असू शकेल, 1 मजली किंवा 2 मजली? नाही, सगळं अंदाजच बांधणं आहे, पण काही ठिकाणी वर जायची जिने ज्यार्थी दिसतात छोटे, त्यार्थी काहीतरी बांधकाम असलं पाहिजे। ते आता एस्टॅब्लिश व्हायचं आहे, त्यामुळे त्याच्यावर काही सांगता येणं कठीण। सरकार म्हणून किंवा राजभवनाचे अधिकारी म्हणून ह्यापुढे ह्या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने त्यांचं संरक्षण करण्यात येईल, याबाबत इतिहासकारांना बोलवण्यात येणार आहे का, काही माहिती काढण्यात येणार? ती तर सर्वात मोठी वरीयता, प्रायोरिटी आहे राज्यपाल महोदयांची, याचं जतन करणं ऐतिहासिक हे आहे। कारण जे कोणी इथे काम करत आहे राज्यपाल महोदय हे सगळे ट्रस्टी आहेत, याचे विश्वस्त म्हणून सगळे इथे काम करतात आहे। त्यामुळे पहिली प्रायोरिटी हा इतिहास जतन करणे आणि व्यवस्थित रूपात सांभाळून पुढच्या पिढीपर्यंत तो पोहोचवणे। याला एक प्रश्न काय उपस्थित होतोय, राजभवनाचा पूर्ण नकाशा असतो आपल्याकडे, ह्या नकाशामध्ये देखील या भुयाराचा किंवा अशा बंकरचा कुठलाही उल्लेख नाही आहे किंवा ह्याच्यावर अत्यंत खूप लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, माहिती आहे, इतिहासकारांनी अभ्यास केला आहे, पण कुठेच ह्याचं मेन्शन नव्हतं। 1868 सालचा एक नकाशा पुस्तकात आहे सदाशिव गोरक्षकर यांच्या राजभवन सिंह महाराष्ट्र,
त्यामध्ये व्हेंटिलेटर्स दिसतात 5, ते त्याचीच आहे का हे आता सगळं नव्याने शोधून बघायला लागणार आहे की ते या बंकरची व्हेंटिलेटर्स आहेत का. पण ते सगळं कार्य इतिहासकारांना करायचं आहे. सर आपण असं पण म्हणलं की प्रिन्स विल्यम जेव्हा इथे आले होते आणि ते इथे राहिलेले त्याबाबत तेव्हा अशा पद्धतीचा काही उपयोग झाला असेल ब्रिटिशांसाठी हे घर एक वेकेशन हाऊस म्हणूनच. ते प्रिन्स ऑफ वेल्स या ठिकाणी व्हिजिट केली की नाही 1875 साली तेही कुठे लेखी स्वरूपात नाही, उपलब्ध नाही आमच्याकडे. त्यामुळे हे त्याचवेळी बांधलं का नाही ही खात्रीने काही सांगता येत नाही. किती वर्षापासून जुनं आहे आणि कशा पद्धतीचं आपल्याला वाटतं. असं अंदाज सगळ्या तुमच्या माझ्याप्रमाणे वाटतो ते 150-150 वर्ष तरी जुनं असावं, पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, माहिती अभावी. तर आपण पाहतोय आपण ह्या भुयारात आहोत जे साधारण 100 ते 150 वर्षापूर्वीचं आहे. शतकं होऊन गेलेली आहे तरी पण आपण हे बांधकाम बघतोय की किती मजबूत आहेत. अजूनही इकडचे जे दरवाजे आहेत त्यांना गंज लागला असेल किंवा इकडनं पाणी वाहत आहे किंवा इथे थोडाफार चिखल निर्माण झाला असेल, परंतु आहेत आपण या झिगझॅग भिंती पाहू शकत असू की ह्या पुढचा जो एक चढ आहे किंवा उतार आहे त्यावरनं कोणीही पटकन येऊ नये, त्याचा वेग कमी राहावा म्हणून या झिगझॅग ज्या भिंती आहेत त्या बांधण्यात आलेल्या आहेत. आणि ह्याच्या पुढे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर ह्याची उंची देखील आहे आणि ह्या भिंती आहेत त्या अजूनही मजबूत आहेत. इथून पुढे सांडपाणी जावं त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर PWDचे अधिकारी आहेत, आपण त्यांनाच विचारूया. सर सांगू शका की इथे जेव्हा तुम्हाला कळलं होतं त्यानंतर कशा पद्धतीचं काम सार्वजनिक विभागाने केलं. आम्ही सगळ्यात पहिल्याला 12 तारखेला ओपन केलं होतं. त्यानंतर सुरक्षेच्या आणि सेफ्टीच्या दृष्टीने आढावा घेऊन मध्ये एंट्री केली. मध्ये आल्यानंतर काहीच कुठल्या प्रकारचा कोणाला काही त्रास झाला नाही. हवा कमी आहे की काय, कारण इतकी सुंदर वास्तू आहे बनवलेली. तिला पूर्ण प्रॉपर व्हेंटिलेशनसुद्धा दिलेलं आहे. 2-3 प्रकारच्या ड्रेनेज लाईन आहे. एक लहान आहे, मोठी आहे, एक मध्यम आहे. एक लाईन जी आहे ती खास म्हणजे एअर वेंटसाठी आहे. जे समुद्राकडनं जी येणारी हवा आहे ती सरळ डायरेक्टमध्ये येते. आमच्या सिव्हिलच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचा अभ्यास करण्यासारखी वास्तू आहे. अजून या वास्तूमध्ये कोणती अशी गोष्ट तुम्ही बघितली जेव्हा तुम्ही आता फिरताय आणि तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं. एक तर खूप वर्षापूर्वीची ही वास्तू आहे. आपण बघितलं लोखंड जरी लावलं असेल तर विशेषतः ते गंजलेलं नाही आहे. आतमध्ये खूप अस्वच्छता आहे असंही दिसत नाही आहे. ड्रेनेजची पूर्ण सुविधा आहे, व्हेंटिलेशनची पूर्ण सुविधा आहे. एक आपण जेव्हा PWDचे अधिकारी म्हणून बघता ह्या संपूर्ण बांधकामाला आपण कशा पद्धतीने याला अभ्यास करण्यासारखा विषय हा जो पुढच्या दृष्टीने आम्हालाही याच्यावरती पुढचे आमचं लाईफ जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते आम्हाला तयार करता येईल अशा हिशोबाने ही वास्तू आहे. सर आपण हे सांगू शकता इथे पायऱ्या आहेत काही आणि इथे गेट पण आहे. नेमकी ह्याचा काय उपयोग झाला असेल किंवा हे काय आहे. हे मेन एंट्री आहे. इकडनं जो वापर आहे संपूर्ण पहिले तो इकडनं होत असावा. तिकडं जे आहे ते एक्झिट आहे त्याचा वापर फार कमी असेल. सर अजून आता जी आपल्याला माहिती मिळते की त्यामध्ये 13 रूम्स आहेत आणि साधारण 5000 स्क्वेअर मीटरवर हे पसरलेलं आहे. ह्याच्यावरती पण काही मजले असण्याची शक्यता वाटते. हो असं वाटतंय, कारण याची हाईट 10 ते 12 फुटापर्यंत आहे. याला जे वरती जे डग दिले गेलेले आहे ते पण 10 फुटापर्यंत आहे. टोटल हाईट बघता 20 फूट होते. आणि इथं आता सिंगल फ्लोअर असल्याने हा लीक झालेला आहे. इकडं मध्ये जो आहे तो लीक नाही आहे. याचा अर्थ डबल फ्लोअर असेल. आणि काही ठिकाणी त्याला सिम्पल लिफ्टिंग मशीन दिले गेलेले आहे 2 ठिकाणी की जे वरच्या मजल्यावरती जात आहे. जो इथं पहिले 1800 शतकामध्ये ज्या तोप असतील तर त्यांना जो दारुगोळा आहे तो इथं स्टोअर केला जात असेल आणि तो 200 ते 250 किलो वजनामध्ये होता असं आम्ही आता सर्च केल्यावरती समजतंय. तर त्याला लिफ्ट करण्यासाठी ते मशीन वापरायचं हँडल्स मारून हँडलच्या सहाय्याने. तर तो वर जात असेल, वर तोप असतील तिथून ते फायर व्हायचे समुद्राच्या दिशेने. अजून वरचं बरंचसं ओपन केल्यावरती समजू शकतो. आपल्याकडे नेहमी राजभवनाचा जो नकाशा असतो तो असतो. कुठेही या नकाशामध्ये असं काही बंकर असेल किंवा ह्या व्हेंटिलेशनच्या ज्या जागा आहेत त्यांचा कुठेही उल्लेख नाही, कुठंच उल्लेख नाही आहे. आमच्याकडे 1927चा एक मॅप आहे त्याच्यामध्येही याचा उल्लेख नाही आहे. डॉटेडमध्ये सुद्धा नाही आहे अंडरग्राऊंड असल्या कारणाने. जुने काही इतिहासकार किंवा अशा ह्याच्यांना माहिती मिळते का की ह्याचा काय कशासाठी वापर केला जाऊ शकत होता किंवा कधी बांधण्यात आलाय. तुम्हाला स्वतःला पाहून काय वाटतं की हे किती वर्ष जुनं आहे. हे 1800 हे साधारणतः 150 ते 250 वर्ष जुनं असलं पाहिजे. जे अभ्यासक आहे जुने त्यांना इथं बोलवल्यानंतरच अधिक माहिती भेटू शकते. पण माझ्या मते आम्ही तपास केला, आमचे अधिकाऱ्यांनीही तपास केला तर कुणाला काही याच्याबद्दल माहितीच नाही अजून.